إنما الصدقات للفقراء والمساكين والعاملين عليها والمؤلفة قلوبهم وفي الرقاب والغارمين وفي سبيل الله وابن السبيل فريضة من الله والله عليم حكيم. ومنهم الذين يؤذون النبي ويقولون هو أذن قل أذن خير لكم يؤمن بالله ويؤمن للمؤمنين ورحمة للذين آمنوا منكم والذين يؤذون رسول الله لهم عذاب أليم. يحلفون بالله لكم ليرضوكم والله ورسوله أحق أن يرضوه إن كانوا مؤمنين. ألم يعلموا أنه من يحادد الله ورسوله فأن له نار جهنم خالدا فيها ذلك الخزي العظيم. يحذر المنافقون أن تنزل عليهم سورة تنبئهم بما في قلوبهم قل استهزئوا إن الله مخرج ما تحذرون. ولئن سألتهم ليقولن إنما كنا نخوض ونلعب قل أبالله وآياته ورسوله كنتم تستهزئون لا تعتذروا قد كفرتم بعد إيمانكم إن نعف عن طائفة منكم نعذب طائفة بأنهم كانوا مجرمين. दान धन अर्थात जकातच्या वाटणीत त्यांनाही मिळालं पाहिजे जे गरजवंत गरीब आणि निराधार आहेत. आणि जे लोक जकातच्या वाटणीत लागणारे कारकून कार्यकर्ते असतील अर्थात या कार्यास आपला समय लावणारे असतील आणि ज्या लोकांच्या मनात प्रेमभाव निर्माण करणं आवश्यक असेल आणि गळा सोडवण्यात आणि कर्जदारांना कर्जापासून सुटका देण्यात आणि अल्लाहच्या मार्गात आणि प्रवाशांनाही दिलं पाहिजे. हे कर्तव्य आहे अर्थात अल्लाहतर्फे हा हक्क निर्धारित आहे आणि अल्लाह सर्व काही जाणणारा आणि मोठा तत्वदर्शी आहे. आणि या लोकांपैकी बहुतेक असे आहेत जे म्हणतात की हे तर सर्वांचंच ऐकतात. असा आरोप ठेवून पैगंबरांना दुःख यातना पोचवतात. तुम्ही त्यांना सांगा की तुम्हा सर्वांच्या भलाईचीच गोष्ट ऐकली जाते आणि पैगंबर तर ईमान राखतो अल्लाहवर आणि ईमानवाल्यांच्या बोलण्यावर. आणि जे तुमच्यापैकी ईमानावर कायम राहतील त्यांच्या हक्कात अल्लाहची कृपाच कृपा आहे. तरीही जे लोक अल्लाहच्या पैगंबरास यातना पोहोचवतील त्यांच्याकरता दुःखदायक अजाब आहे. तुमच्या जवळ येऊन अल्लाहच्या खूप शपथा घेतात की तुम्ही यांच्याशी राजी व्हावं. खरं पाहता यापेक्षा अधिक आवश्यक तर हे होतं की या लोकांनी अल्लाहला आणि त्याच्या पैगंबराला राजी करून घेतलं असतं. जर ईमान कबूल करणारे असते तर हे काम त्यांनी अगोदरच केलं असतं. काय यांनी ही गोष्ट नाही जाणली की जो मनुष्य देखील अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा विरोध करेल तर त्याच्याकरता जहन्नमची आग आहे ज्यात तो नेहमी करता जळत राहील आणि ही सर्वात मोठी यातना आणि भयंकर अपमान आहे. ढोंगी लोक या गोष्टीचंही भय राखतात की कदाचित एखादी सुरा यांच्याविषयी अवतरित केली गेली तर यांच्या मनातील भेद आणि आतल्या स्थितीचं ज्ञान सर्वांना माहीत होईल. तुम्ही त्यांना सांगा की गोष्ट हसण्यावारी नेत जा पण पक्के जाणून असा की ज्या गोष्टीची तुम्हाला भीती आहे अल्लाह ती जाहीर करेलच. जर तुम्ही यांना या बाबतीत जाब विचाराल तर उत्तर देतील की आम्ही तर असेच गप्पा गोष्टी आणि थट्टा मस्करीसाठी बोललो होतो. त्यांना सांगा की काय सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि त्याच्या आयती आणि त्याच्या पैगंबराविषयी तुम्हाला अशी हरकत सुचली. आता बहाणे पुढे करू नका. ईमान कबूल केल्यानंतर तुमचं इन्कार करणं सिद्ध झालं तर आम्ही सवलत म्हणून कमी अपराध करणाऱ्या तुमच्या एका टोळीला माफ जरी केलं तरी दुसऱ्या टोळीला जे पक्की अपराधी आहे शिक्षा देणारच.